different pattern also. हे ट्रॅक्स बघायला मिळतात तुम्हाला. क्या बात है, क्या बात है. थँक्यू सो मच चंदू, डीजे हंस. सो ड्रॉ ते आपण ओपन करणार आहोत. आपण 24 संघ या स्पर्धेमध्ये ओपनच्या माध्यमातून खेळत आहेत आणि संघांच्या माहितीसाठी योगेश सुद्धा आमच्यासोबत आहे. माहिती अशी आहे की आपल्याला पहिल्यांदाच, या अगोदर कधी ऐकलं असेल मला माहीत नाही, पण माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा असं ऐकलं आहे की स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धेचे ड्रॉ तब्बल 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून होत आहे. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. ही गोष्ट आतापर्यंत आपण कधी बघितली नाहीये की ड्रॉसाठी 6 कॅमेरे वापरले गेलेत. 6 ब्युटिफुल डिफरंट अँगलच्या माध्यमातून हा ड्रॉ आपण इथे कव्हर करत आहोत. त्याबद्दल tenniscricket.in आणि GTCचे थँक्यू सो मच, खूप खूप आभार. सो 24 संघ या स्पर्धेमध्ये जे खेळणार ते अशा प्रकारे असणार आहेत. ताई पॅकर्स 11 सुधीर पाटील यांचा जो संघ आहे, त्यानंतर अमर क्रीडा मंडळ बालकुम, त्यानंतर जागृती स्पोर्ट्स आदित्य 11, मौलिक 11 बागबीळ, जय अंबिका टोंडरे, त्यानंतर उरण 11 मैत्रीय स्पोर्ट्स गावदेवी गावठाण, कुशाला 11 विक्रोलेन्स मुंबई, आर्नी स्पोर्ट्स दीपक दत्ता प्रतिष्ठान, नक्ष 11 हितांशी 11, खंदारी किंग्स बँड्रा, आर्या 11, शिरसाट स्पोर्ट्स शांतिरत्न 11, अर्जुन 11 डायगर, रोहित 11, प्रवीण 11 खारगर, जॉली 11 विक्रांत प्रतिष्ठान आणि त्रिशा 11. तसे एकूण हे 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. समीर कोंडाळकर यांना विनंती करतो की आपण या. आपल्या विभागात खूप ॲक्टिव्ह असं व्यक्तिमत्व आहे. खूप सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून सातत्याने राबवले जातात. सांस्कृतिक कला क्रीडा त्यामध्ये हे नाव पुढे असतं. समीर कोंडाळकर यांच्या शुभ हस्ते हा ड्रॉ ओपन होतोय. 24 ओपन्स टीम जे सामने तुम्हाला बघायला मिळतील ते 23, 24 आणि 25 जानेवारीला, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. त्यामुळे दिलेल्या वेळेवर सर्व संघांनी उपस्थित राहायचं आहे. प्रत्येक दिवशी 8-8 संघ खेळतील. सो आर्नी स्पोर्ट्स फर्स्ट मॅच वर्सेस कुशाला 11. आर्नी स्पोर्ट्स डॅनी पॅरियत्रा, आपण इथे आला असेल, आपला खेळाडू आला असेल तर आपण यायचं आहे. आणि त्याच्यासमोर कुशाला 11. मी अरुण शेट यांना विनंती करतो कारण त्यांचाच संघ आहे कुशाला 11 आणि त्यांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुढचा ड्रॉ ओपन करायचा आहे. अरुण शेट यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे कुशाला 11. त्यामुळे ओपनचे काही खेळाडू इथे आले असतील, संघमालक आले असतील तर आपण या. ज्यांची मी नावं घेईन, ज्या टीमची नावं घेईन त्यांनी ताबडतोब आपली येऊन चिठ्ठी आमच्या आयोजकांकडून पिकअप करायची आणि लगेचच जायचं आहे काउंटरवर. सो नेक्स्ट मॅच जी तुम्हाला लढत 23 तारखेला बघायला मिळेल. सो नेक्स्ट मॅच आहे ती म्हणजे प्रवीण 11 खारगर आणि त्याच्या विरुद्ध जॉली 11. प्रवीण 11 खारगर आणि जॉली 11 कोण खेळाडू आले असतील तर आपण यायचं आहे. या दोन्ही चिठ्ठ्या आपण पिकअप करा आणि लगेच काउंटरवर जायचं आहे. मी नावडेचे प्रशांत खानोकर आपणास विनंती करतो की आपण यायचं आहे. ज्येष्ठ खेळाडू आहेत, लिजेंडरी क्रिकेटर, रायगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. प्रशांत खानोकर यांच्या शुभ हस्ते हा पुढचा ड्रॉ ओपन होतोय. प्रत्येक दिवशी 8 संघ खेळतील ही गोष्ट लक्षात ठेवा. मंगळवार दिनांक 23 जानेवारी, त्यानंतर 24 जानेवारी बुधवारी आणि गुरुवार दिनांक 25 जानेवारी प्रत्येक दिवशी 8-8 संघ ओपनचे खेळणार आहेत. मॅच नंबर 3 आणि मॅच अशा प्रकारे असणार आहे. त्रिशा 11 त्रिशा
त्रिशा 11 आणि त्याच्या विरुद्ध सामना असेल तो म्हणजेच शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर. शिरसाट स्पोर्ट्स वर्सेस त्रिशा 11. ऑल द बेस्ट. चला या, कोण सहकारी आले असेल त्यांनी यायचं आहे. सो नाव अशा प्रकारे तृषा 11 आहे. या कोणी यायचं आहे. तृषा 11 विरुद्ध शिरसाट स्पोर्ट्स. सन्माननीय योगेश पाटील साहेब, योगेश भगत साहेब पुढे आपण येऊन बसायचं आहे. यानंतर मी सायली पाटील यांना विनंती करते की आपल्या शुभस्य आपण ड्रॉ पण करायचा आहे. जो सामना आपल्याला बघायला मिळणार आहे तो म्हणजे 23 जानेवारीला. सायली विजय पाटील. सो ड्रॉ इथे ओपन होतोय. जो सामना 23 तारखेला आपल्याला पहिल्या फेरीतला शेवट सामना बघायला मिळेल. योगेश पुढे येऊन बसा ना. सामना असेल तो जागृती स्पोर्ट्स विरुद्ध मौलिक 11 वाघबीळ. मौलिक 11 वाघबीळ विरुद्ध जागृती स्पोर्ट्स. जागृती स्पोर्ट्स कोण असेल तर या. आपली चिठ्ठी इथून घेऊन लगेच आपण काउंटरवर जायचं आहे. सो सामने आय थिंक अशा प्रकारे आहेत. जो तुम्हाला पहिला सामना बघायला मिळेल तो कुशाला 11 विरुद्ध आर्नी स्पोर्ट्स. दुसरा सामना अशा प्रकारे असेल तो म्हणजेच प्रवीण 11 खारघर विरुद्ध जॉली 11. तिसरा सामना त्विषा 11. त्विषा 11 जो चंदन भगत साहेबांचा संघ आहे त्याच्या विरुद्ध शिरसाट स्पोर्ट्स. आणि चौथा सामना असा प्रकारे असेल तो मौलिक 11 वाघबीळ आणि त्याच्या विरुद्ध जागृती 11. सो आपण नेक्स्ट ड्रॉ पण इथे ओपन करणार आहोत जो 24 तारखेला तुम्हाला बघायला मिळेल. बुधवार दिनांक 24 जानेवारी. मोतीरामजी दळवी आपण पुढे या. मोतीरामजी दळवी यांच्या शुभ हस्ते पुढचा ड्रॉ इथे ओपन होतोय. जो सामना आपल्याला 24 जानेवारीला म्हणजेच बुधवारी बघायला मिळणार आहे. पहिला सामना हे सर्व ओपनचे लॉट्स तुम्हाला बघायला मिळत आहेत. शहरी संघ 8 संघांचा ड्रॉ झाला, आता 16 संघांचा बाकी आहे. अमर क्रीडा मंडळ बाळकुम ज्या संघाने या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक सुद्धा पटकावलाय. आर्या 11 वर्सेस अमर क्रीडा मंडळ बाळकुम. दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट. कोण खेळाडू आला असेल तर आपण यायचं आहे. गेसरचे बाळकृष्ण बोरे साहेबांचे इथे आगमन झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. मी सुखदेव चौधरी साहेबांना विनंती करतो की आपण पुढे आणि आपल्या शुभ हस्ते आपण हा पुढचा ड्रॉ ओपन करायचा आहे. चोवीस ओपनचे संघ, शहरी संघ, ऑल इंडिया ओपन असा फॉर्मॅट आहे. त्यामुळे कुठलेही खेळाडू तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळू शकता शहरी गटातले. सो नेक्स्ट मॅच अशा प्रकारे असणार आहे. सामना अशा प्रकारे असणार आहे. पुढचा सामना मॅच नंबर 2 ऑन 24 हितांशी 11 आणि त्याच्या समोर आहे संघ विक्रोलेन्स मुंबई. विक्रोलेन्स विक्रोळी मुंबई. संदर्भचे संतोष पाटील साहेब आपण या पुढे. सो पुढच्या सामन्याचा ड्रॉ अशा प्रकारे असणार आहे. संतोष पाटील साहेबांच्या शुभस्य ड्रॉ होतोय. ताई पॅकर्स सुजित पाटील, सुधीर भंडार पाटील आणि त्यांच्या समोर आहे ताई पॅकर्सच्या समोर रोहित 11. ताई पॅकर्स विरुद्ध रोहित 11. बाळूशेठ बोईर आपणास विनंती करतो की आपण पुढे या. बघा ह्या संघाचे कोण खेळाडू इथे आले असेल तर आपण यायचं आहे ताबडतोब.
आपली चिठ्ठी इथून पिकअप करा आणि आपण लगेचच जायचं आहे आमच्या काउंटरवर. बाळूशेठ भोईर आपल्या शुभ हस्ते आपल्याला पुढचा ड्रॉ ओपन करायचा आहे. बाळूशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते हा ड्रॉ इथे ओपन होतोय. शहरी विभागातले जे एकूण 24 संघ खेळणार आहेत त्यापैकी आपण बघितलं मगाशी पहिल्या दिवसाचे 8 ड्रॉ झाले, 8 टीमचे ड्रॉ झाले होते. पुढच्या 8 टीमचे ड्रॉ सुरू आहेत. जो स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजेच 24 जानेवारीला स्पर्धेचा 7वा दिवस, बुधवार दिनांक 24 जानेवारी. सो सामना अशा प्रकारे असणार आहे. नक्ष 11 योगेश दादा यांचा संघ योगेश पाटील आणि त्याच्या विरुद्ध अर्जुन 11 टायगर, अर्जुन 11 टायगर विरुद्ध नक्ष 11 असा सामना असणार आहे. 24 संघांचे मी एकत्र ड्रॉ तुमच्यापर्यंत पोहोचवेन. जोपर्यंत पूर्ण ड्रॉ होत नाही तोपर्यंत तुम्हाला ऐकायला मिळणार आहे सर्व ड्रॉ. हरिश्चंद्र जाधव यांना विनंती करतो की आपण यापुढे. तर 24 संघांचे ड्रॉ कंप्लीट झाल्यानंतर कुठल्या दिवसाला कुठले संघ खेळणार आहेत ते तुमच्यावर मी पोहोचवेन. आता हा ड्रॉ जो ओपन होतोय हा 25 जानेवारीचा आहे. गुरुवार दिनांक 25 जानेवारी 8वा दिवस. हरिश्चंद्र जाधव यांच्या शुभ हस्ते हा ड्रॉ होते ओपन होतोय आणि पहिला सामना असणार आहे 25 तारखेचा. सो फर्स्ट मॅच ऑफ 25 जानेवारी मैत्रीय स्पोर्ट्स गावदेवी गावठण वर्सेस उरण 11. बाजूबाजूलाच मॅच लागली आहे. उरण 11 वर्सेस मैत्रीय स्पोर्ट्स गावदेवी गावठण. अतुलजी मडवी यांचा संघ. विकी रमेश पाटील यांना विनंती करतो की आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते ड्रॉ म्हणून करत आहोत. मॅच नंबर 2 सामना नंबर 2 सामना क्रमांक 2. वीस वर्षाची परंपरा या स्पर्धेला आहे. म्हणजे स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धा 2024. आणि पुढचा ड्रॉ आपण विकी रमेश पाटील यांच्या शुभ हस्ते करत आहोत. सो मॅच अशा प्रकारे असणार आहे. मॅच नंबर 2 ऑन 25 जानेवारी जयंबिका टोंटे विरुद्ध दीपक दादा प्रतिष्ठान. क्या बात आहे. चांगली मॅच बघायला मिळेल ओपन गटात. खुल्या गटामध्ये दीपक दादा प्रतिष्ठान विरुद्ध जयंबिका टोंटे. यानंतर मी रोहित भोईर यांना विनंती करतो की आपण यापुढे. रोहित भोईर आपल्या शुभ हस्ते आम्ही हा ड्रॉ इथे ओपन करत आहोत. चांगल्या मॅचेस तुम्हाला खुल्या गटात बघायला मिळणार आहेत. तब्बल 5 लाखाचं पारितोषिक या पूलमध्ये आहे. 24 संघांच्या माध्यमातून एकूण 3 पारितोषिक आहेत. 5 लाख, 2.5 लाख आणि त्याचबरोबर 1.5 लाख आणि प्रत्येकासाठी हा झळाळता करंडक. तो मॅच नंबर 3 ऑन 25 जानेवारी 25 जानेवारीचा सामना तिसरा. म्हणजे शेवटच्या 4 संघ फक्त उरलेले आहेत. शांतिरत्न 11 याच्या विरुद्ध विक्रांत क्रिकेट प्रतिष्ठान. क्या बात आहे. चांगली मॅच. चला प्रथमेश आपण आला असेल तर या. शांतिरत्न 11 विरुद्ध दीपकदादा प्रतिष्ठान. एका बाजूला आपण बघू शकाल विनोददादांचा संघ आणि एका बाजूला प्रथमेश पाटील. जो प्रथमेश पाटीलने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 वेळा करंडक पटकावलाय. यानंतर मी श्रीधर बेडेकर यांना विनंती करतो की आपण पुढे येऊन पुढचा ड्रॉ ओपन करायचा आहे. श्रीधरजी बेडेकर यांच्या शुभ हस्ते आपण हा ड्रॉ इथे ओपन करत आहोत. दातिवलीचे दिलीप गायकर साहेब आपणच विनंती करतो की आपण पुढे येऊन सोफ्यावर स्थानापन्न व्हायचंय. पुढे या. सो आदित्य 11 काशीनाथांनी स्वतःच सांगितले आदित्य 11 आणि त्यांच्या समोर कांदारी किंग्स बँड्रा. कांदारी किंग बँड्रा विरुद्ध आदित्य 11 ही सुद्धा एक चांगली फाईट